मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाणे मुक्ती ऐसे। नमस्कार, मी भावरी देसाई कांतास किचन शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे। आषाढीच्या वारी सेवेत सगळ्यांनाच लागले असते आणि पाठोपाठ येणारा श्रावण, आणि म्हणूनच आजच्या एपिसोड मध्ये मी या तुमचा उपवास स्पेशल म्हणून एक शेंगदाणा बटाट्याची भाजी दाखवणार आहे। चला तर मग माझ्यासोबत उपवास स्पेशल शेंगदाणा बटाटा भाजी बनवूया। उपवासाची शेंगदाणा बटाटा भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कच्चे शेंगदाणे, बटाट्याच्या फोडी, ओल्या नारळाचं किस, फोडणीसाठी जिरं, मिरची, मीठ आणि फोडणीसाठी तूप। शेंगदाणे कच्चे रात्रभर पाण्यात भिजवायचे आहेत आणि नंतर उकडून घ्यायचे आहेत। तर मी हे उकडून घेतलेले शेंगदाणे आहेत, तो अगदी चिमूटभर मीठ टाकून स्वतः आपण ती भाजी फोडणीला घालूया। मी एवढी तापवून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण तुपाची फोडणी करणार आहोत। सो 2 ते 3 चमचे तूप टाकायचे। तूप कडलं की त्याच्यामध्ये फोडणीसाठी थोडंसं जिरं, कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि पहिले बटाटे टाकायचे आणि नंतर शेंगदाणे, दोन्ही एकत्रच टाकायचे, पण बटाटे थोडे तुपावर परतून घ्यायचे। 2 मिनिटं बटाटे तुपावरती चांगले परतून घ्यायचे आणि सोबतच त्याच्याबरोबर शेंगदाणे टाकायचे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी वाढवणार आहोत जेणेकरून ते बटाटे शिजले जातील। सो एक अंदाजाने पाणी वाढवायचे। ही पातळ रस्सा भाजी असते जी खूप छान लागते आणि आम्ही अगदी बालपणी आई ही भाजी बनवायची आणि ती खायला मिळेल म्हणून उपवास करायचो। सो उपवासासाठी ती भाजी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला ती नक्की आवडेल। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी वाढवलेलं आहे आणि आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत मोठ्या गॅसवरती। आपण टाकणार आहोत तिथे बटाटे थोडे शिजत आले असतील। बटाटे थोडे शिजत आले की त्याच्यामध्ये आता ओल्या नारळाचा किस आणि मीठ टाकायचं आणि पुन्हा ती भाजी 5 ते 10 मिनिटं वाफवायची। चवीपुरतं मीठ टाकायचं। चांगली ढवळून घ्यायची आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं। एक 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपले बटाटेही शिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता त्या खोबऱ्याचा अर्क सुद्धा त्या भाजीच्या रश्श्यामध्ये छान मुरला आहे। आता आपण ती भाजी एका बाउलमध्ये काढून देऊ। मी गॅस बंद करते।